नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक. आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की स्वप्न स्वप्न आपल्याला पडत असतात. स्वप्नामध्ये काही सूचक सूचना देखील आपल्याला मिळत असतात. नेमकं स्वप्न म्हणजे असतं तरी काय, त्याविषयी आपण बोलू आणि स्वप्नातून कसा संदेश प्राप्त होतो तेही आपण बघू. तर स्वप्न म्हणजे काय? तो स्वप्ने चित्तारंजन करी. स्वप्न काय करतं, तर आपण जेव्हा आपल्या अंतरंगात जे काही चित्त आहे त्या चित्ताला रंजन रंजन देण्याचं कार्य हे स्वप्न करत असतं. आणि निद्रेचा कोश तयांतरी, आणि स्वप्नामध्ये निद्रेचा कोश असतो आणि आपल्याला झोप चांगली लागत असते. आपण जेव्हा स्वप्न पाहत असतो, रंजन करायचं कार्य चित्ताला आणि निद्रेचा कोश त्यामध्ये आहे. आपण आपल्याला एखाद्या गाढ झोपेत असतो, आपण आपल्याला उठवलं, आपण म्हणतो किती छान स्वप्न बघत होतो मी. का उठवलं? कारण निद्रेचा कोश त्यामध्ये असतो. झोप लागत नसेल तर झोप लागण्यामागे हे कारण असतं, त्या व्यक्तीला स्वप्नच पडत नसतील. कारण स्वप्न निद्रेचा कोश असतो. चांगली स्वप्न, वाईट स्वप्न हा पुढचा विषय येतो. पण स्वप्न बघत असताना आपल्याला निद्रा लागत असते. अशा प्रकारे स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून सुखाने निद्रा घडे. मग निद्रा आपल्याला शांत लागत असते. स्वप्नात आपण रंजन करत असतो. विविध प्रकारचे स्वप्नाचे प्रकार याविषयी आपण आता बोलत नाही, पण या प्रकारे स्वप्न निद्रेला आधार देणारं आहे, हे लक्षात घ्या आधी. कारण निद्रेचा कोश स्वप्नामध्ये आहे आणि स्वप्नामध्ये शुभ संकेत घडे. काही स्वप्न असतात, आपल्याला काहीतरी शुभ संकेत ते देत असतात आणि चित्ताला संतोष आपल्याला तेवढा पुरता मिळत असतो. एखाद्या स्वप्नामध्ये आपण राजमहलामध्ये निवास करत असतो किंवा अपार आपली जी काय धनसंपत्तीची इच्छा असते ती स्वप्नामध्ये पूर्ण झालेली आपल्याला दिसत असते. असे काही संकेतही घडत असतील आणि प्रातः चेतनत्वांगी एखादं आल्हाददायक आनंददायक स्वप्न जर आपण बघितलं असेल रात्री, तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला चेतनत्व दिसतं, अगदी फ्रेश असल्यासारखं वाटतं. कारण स्वप्नामध्ये आपण आराम केलेला असतो आणि तेच जर स्वप्नामध्ये आपण स्वतः काहीतरी कष्ट करत असतो, एखादा डोंगर चढून जात असू, एखादे खड्डे खणत असू किंवा एखाद्या जंगलामध्ये रस्ता फिरत मार्ग सापडत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण फिरत असू, असं काही स्वप्न पडलं असेल आपल्याला, तर सकाळी उठल्यानंतर अंग आपलं जड होणार. कारण ते स्वप्नाचा परिमार्जन शरीरावर होतं आणि अंगी जडत्व आल्यासारखं वाटतं. ते का? कारण स्वप्नात आपले कष्ट घडलेले असतात. अशा प्रकारे स्वप्न पडत असतात आणि उत्साह वाढवायचं कार्य स्वप्न करतं. कारण स्वप्नात आराम केलेला असतो. कारण हे स्वप्न कसे पडतात, तर सुप्त मन जे आपलं अंतर्मन असतं, सुप्त मन त्याला म्हणतात, ते कार्यान्वित होतं स्वप्नाच्या दृष्टीने. आणि काही स्वप्न भविष्यात दृष्टांत मांडी. काही स्वप्न आपल्याला असे पडतात, काहीतरी भविष्यात पुढे काय होणार आहे याचा दृष्टांत स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला होतो. तो संकेत मिळत असतो आणि तो कसा मिळतो? तो अंतस्फूर्तीने मिळत असतो. काहींना स्वप्नात कळतं या गोष्टी पुढे घडणार आहे, त्यानुसार घडतंही. त्यांची अंतस्फूर्ती इतकी प्रखर असते की स्वप्नाच्या माध्यमातून तो विषय कळून येत असतो. इतके स्वप्नाला महत्व असतो आणि स्वप्नाच्या संयोगाने या गोष्टी कळून येऊ शकतात. आणि अंश रूपे मार्ग तो स्वप्न. स्वप्नात काही सरळ तुम्हाला एखादा मार्ग मिळणार आहे, ते स्वप्नात पाहिलं तसा प्रकारचा ती धुसट संकल्पना मात्र स्वप्नाच्या माध्यमातून आपल्याला कळू शकते अस्पष्ट रूपाने. स्वप्नात काही सगळं काही तुम्हाला अगदी स्वच्छ दिसेल, कसा कार्य करायचा आणि कसा योग येईल, कसं कार्य घडेल, अस्पष्ट कल्पना स्वप्नाच्या आलेखातून आपल्याला मिळत असते. आणि ती मिळाल्यानंतर ही उपरती जेव्हा आपण सकाळी उठू आणि त्या स्वप्नाची स्मृती जर आपण उठल्या उठल्या ठेवली किंवा स्मरण झालं त्या स्वप्नाच्या स्मृतीचं,
तर प्रातःकाळी विचार करून त्यावर मार्गही मिळू शकतो, इतकं स्वप्नाला महत्व असतं. फक्त त्या संकेताची स्मृतीही उठल्यानंतर आपल्याला पाहिजे. ती स्मृती विसरून गेलो स्वप्न, तर मग मात्र त्या संकेताकडे आपलं लक्ष राहणार नाही, तो संकेतच कळून येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि स्वप्न सुप्त अवस्थेमध्येच आपल्याला पडत असतात. संचलन स्वप्नाचं सुप्त मन, आपलं अंतर्मन करत असतं. सुप्त मनच अंतर्मन स्वप्नाला कारक असतं, हे लक्षात घ्या. आणि ज्याला स्वप्नच पडत नाही, त्याचं अंतर्मन कार्यान्वित नाही, किंवा त्याचं प्रमाण कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वप्नाला इतकं महत्व आहे. स्वप्न कसं पडलं, काय पडलं, त्याचे प्रकारही आहेत. काय स्वप्न पडल्यावर, स्वप्नात काय दिसल्यावर त्याचा परिणाम कसा होणार आहे, त्याचा संकेत काय आहे, हा विषय वेगळा आहे, अभ्यासात्मक आहे. आपला विषय एवढा की स्वप्न म्हणजे काय. स्वप्नामध्ये निद्रेचा कोश असतो, एवढं लक्षात घ्या. आपण गाढ झोपेत असतो, कोणी उठवतं का, मी किती छान स्वप्न बघत होतो, तू मला जाग केलंस. स्वप्नामध्ये दृष्टांतही होतात, स्वप्नामध्ये मार्गही मिळतो, फक्त ते स्वप्न पडले पाहिजे. ज्याला स्वप्न पडत नाही त्याला निद्रा संबंधी त्रास असू शकतो. स्वप्न पडणं हे चांगली गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. ते वाईट स्वप्न आहे का चांगले स्वप्न आहेत, हा दुसरा विषय येतो, पण स्वप्न पडलेच पाहिजे. स्वप्नामध्ये निद्रेचा कोश आहेत, झोप उत्तम येण्यात सहाय्य करणारा स्वप्न आहेत, हे लक्षात घ्या. स्वप्न पडलेच पाहिजे. स्वप्न ज्याला पडतात त्याची उत्तम झोप होणार, हे निश्चित आहे. अशा विषयी स्वप्न म्हणजे काय, स्वप्न का पडतात, त्या मागची कारणे काय, याविषयी आपण बोललो. हा विषय आपल्याला आवडत असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासह भेटू, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नमस्कार.